नाना काय सांगाल? राजा आणि मथुर फायनलला पात्र झालेला आहे. कसं काय नियोजन ठरलेलं? ठरलं होतं 30 तारखेला आपण पळूया म्हणून. कसं स्पीड लागलेलं आहे गाडीला, काय सांगाल त्याविषयी? गाडीला चांगलं स्पीड होतं गटाला पण सीमेला टाकाटाकीच झाला. पण फुटाभरानं आमची गाडी लागली. सीमेला जो जल्लोष झालेला आहे, म्हणजे समालोचक पण म्हणलेत आवाजावरनं ठरवा की निकाल कुठल्या गाडीने घेतलाय, काय सांगाल त्याविषयी? काय मथुरचं फॅनच तेवढं महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे जल्लोष त्यांनी केला, त्यावरून ओळखलं लोकांनी की बाबा मथुर जिंकलाय म्हणून. एक प्रेक्षकांची पण इच्छा होती ही गाडी पळावी. नाही, प्रेक्षकांच्या पेक्षा आमचा मुलगा म्हणत होता महाराष्ट्रात आपण चांगल्या सगळ्या बैलावर पळालोय, मथुरभर पळालेला नाही. गाडी लागू दे नाही लागू दे, आपण मथुरभर पळायचं 30 तारखेला म्हणून केला होता पैरा. आणि तेच नियोजन सार्थकी झालंय, काय सांगाल? आनंद कसा होता काय? आनंद चांगला, अतिशय आनंद झाला. आता पेडगावचं हिंद केसरीला आम्ही बोलायला आहे, इथं आता माळशिरसचं आहे, आता पुशेगावचं राहावं अशी अपेक्षा आहे. तेवढं एकच पुसेगावचं राहिलेलं आहे राजाचं. हो, तेवढंच राहिलं. काय सांगाल? ह्या हिंद केसरीच्या गुलालाला किती महत्व आहे, काय सांगाल त्याविषयी? आता ही 41 वर्षाची परंपरा आहे म्हणल्यावर महाराष्ट्रात टॉपचं अड्डा आहे, हिंद केसरी आहे. आणि हिंद केसरी झाल्यावर सगळ्यांनाच आनंद होतो, बैलगाडी मालकांना. काल गटाला सोन्या ड्रायव्हर बसलेले. हा, सोन्या बसला होता. सोन्यानं बाकीच्या काही गाडी दुसऱ्या हांटल्या, त्यामुळं त्याचा काहीतरी पायाला दुखापत झाली, म्हणून परत ड्रायव्हर बदलला. आणि आचू ड्रायव्हरांना विषय काय सांगाल? तुमच्या भागातला ड्रायव्हर आहे. अच्युत ड्रायव्हरच मला काल बरेच जण म्हणत होते अच्युतचं पान नाही सगळं. आता कसलं पान होतं मला काय माहित नाही, पण म्हटलं पान आपण सगळं करू म्हणून अच्युतला बसवलं. शेवटी तुम्ही भागवाले म्हणून त्यांच्यावर विश्वास दाखवला. नाही, अच्युत हा महाराष्ट्रात तसा टॉपचा ड्रायव्हर आहे. हो, लोकांचा ग्रह आहे. काय बैल पळाली पाहिजेत का नको? ड्रायव्हरनं काय करायचं, बैल पळाली पाहिजेत. आणि त्यांच्या मनात पण नव्हतं की बाबा गाडी हाणायला भेटेल, आलेले ते पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी. नाही, मी त्याला पहिल्यांदा विचारलं अच्युत बसायला लागतंय, तर तो म्हणला नाना नको, माझं पान नाही सगळं, मला काय गाडी गुलालात राहत नाही आणि उगाच आपल्या गाडीचं नुकसान होईल. त्याला मी म्हटलं हो दे, काय वयाचं ती, तू बस, फक्त कडेवर गाडी हाण म्हणजे झालं. तरी पण शेवटला जरा वाकडा बघत होता, पण गाडी लागली. काय सल्ला देताल त्या वाकडे बघण्याच्या ह्याच्यावर? आपली गाडी हाणण्यात सगळ्यात महत्वाचं आहे. दुसऱ्या गाडीकडे बघत बसण्यापेक्षा आपली पडू दे राहू दे, कडेवर पाक रेषेपर्यंत गाडी हाणली पाहिजे. बघण्या नादात कवाचा कोण निघून जातो कळत नाही ड्रायव्हरचा. मित्रांनो, शाहिदबाई शेजारी कधी नियोजन होणार आहे हे सचिनचं आणि राजाचं? आता शाहिदबाईनं कधी सांगावं, आम्ही त्याला तयारच आहे. शाहिदबाई काय सांगाल? कधी नियोजन होईल? प्रेक्षकांची पण इच्छा आहे ही एक गाडी पळावी, राजा आणि सचिनची. सचिनची राजाची गाडी तर पळाली, पहिली पळाली. आणि कधी मी होऊन स्वतःहून मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण पळाल्यानंतर पण मी कॉल केलता, बाबा नाना आपण कधी सांगा, कधी आपली तयारी आहे पळायची. कधीही असं काहीच मनात नसतं आपल्या की काय असं काय नसतं. चढ उतार असतात, नंदी पळतात, कुणाचा गुलालात राहतो, कुणाचा नाही राहत, परंतु असं कधीच आपल्या मनात काही नसतं. आपण सर्वांबरोबर कधीही कुठल्याही नंदी बरोबर पळायची आपली आहे. फक्त वेळ काळ आला का 100% पळायला काही वाटत नाही. पण आज सगळ्या महाराष्ट्रात गुलाल घेते. आज होम ग्राउंडचा गुलाल काय म्हणतोय आज? खरं बघायला गेलं तर मला होम ग्राउंडचाच गुलाल नव्हता, आणि तो बी हिंद केसरीच. म्हणजे मी सगळीकडे 5 पुशेगाव 1 नंबर केला. मला वाटतं हे 5वं हिंद केसरी मैदान आहे ना की सचिन गुलालाला पात्र. त्यात ओरिजिनल हिंद केसरीला 2 वेळा तो 1 नंबरचा मानकरी आहे. आणि 3 वेळा मला वाटतं, 1 वेळा 2 नंबर केला, 1 वेळा 3 नंबर केला. आणि आता आज काय घडल ते घडल, शेवटी नशिबात आहे. गुलालाला पात्र ठरलो आणि आज 5व्या हिंद केसरीचा मानकरी आज सचिन ठरतोय, यात मोठा अभिमान आहे. आणि खरंच सचिन आणि सरच्यामुळे आज कुठेतरी अजून थोडीशी हे आहे. नाना काय सांगाल? आज राजा अजूनच नाव रोशन करायला लागलेलं आहे तुमचं. राजानं महाराष्ट्रभर आमचं नाव केलंय. महाराष्ट्रात बैलामुळे चांगल्या पद्धतीचं नाव झालंय आणि बैलगाडी क्षेत्रात माणसं, प्रेक्षक वर्ग अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. इतर क्षेत्रापेक्षा बैलगाडी क्षेत्रात जास्त असल्यामुळं गावागावात नाव आपलं मुलांच्या युवा पिढीत झालेलं आहे बैलामुळे.
तुम्ही जे वनश्री केसरी मैदान भरवता ते ह्या वर्षी कधी असणार आहे किंवा काय? नाही वनसरे केसरीला काय आहे, आमच्या इथं अड्डा घ्यायला जागाच नाही. शेतकरी तिथलं हुशार झाले ती आणि आवाडवे पैसे मागतात अड्डा घ्यायला. एका एकाला 40,000 जागा गुंठवाल्याला त्याला परवडत नाही. त्यामुळं अड्डा तिथं ही नाही, रेटऱ्याला आहे पण ती पण एकारीचा अड्डा आहे, एकारी आहे पाठीला. त्यामुळं इच्छा नाही तशी. कारण मागच्या वर्षी हाच प्रॉब्लेम होता, तुम्ही म्हणून अमरापूरच्या फाटीवर मैदान हो भरवले. हो पण जर असंच म्हणजे कुठल्या फाटीवर वगैरे काय होईल का मैदान? नाही तसं घ्यायला काहीच अडचण नाही, घेऊ शकतो. फक्त कसं आहे दुसऱ्या गावात घेणं त्याला पाठबळ लागतं, बाकीची मागे ताकद लागत्या. त्यामुळे ते दुसऱ्या गावात घेणं वादविवाद इकडे तिकडे असतात. बैलगाडी अड्डा म्हणजे काही एवढं हेज नव्हतं. त्यामुळं आपल्या गावात असल्यावर जरा बरं असतंय. मागाशी जे पानाचा मुद्दा घेतलेला परत मी तो घेतो, काय सांगाल त्याविषयी? ते किती तुम्ही खरं मानता किंवा काय? नाही मी त्याच्यावर बाईट दिलेलं आहे शांडी यादवला. लिंबूचं महत्व मी सगळ्यांना सांगितलंय. काही नाही मानसिक समाधान असतंय. असं लिंबू करून कोणाची बैल राहत असती म्हणजे रोज एकानं जाऊन देवापुढे डोसका पाडलं असतं. असं काही नाही. ही बैल पळाली पाहिजेत आणि आपलं मन स्वच्छ पाहिजे तर ते घडू शकतं. पण लिंबाच्या जागीच आता पान म्हणताय. आता लिंबाच्या जागी म्हणजे ते अच्युत ड्रायव्हर म्हटल्यावर माझं पान चांगलं नाही. त्यामुळे मी म्हणतोय. शाहिद भाई काय सांगाल, म्हणजे हे किती खरं असतं ह्या क्षेत्रात? ह्या जर गोष्टी खऱ्या असत्या तर तसं नाना म्हणले तसं रोज एकाने डोकं आपटून तिथं देवापुढं हे करून ते पण कुठं काय आणलं असतं तर त्या गोष्टीवर केलं असतं. तर ह्या गोष्टी अशा जर शक्य असत्या तर मग कुठलाही 10,000-20,000चा नंदी घेऊन बी ह्या गोष्टी शक्य झाल्या असत्या ना. कशाला लोकांनी कोट रुपये देते. दिले असते. मग ह्या गोष्टी जर शक्य असतं तेवढ्यावर तर त्यांनी महाराजांनी सगळ्या बैल घेतली असती आणि म्हणले असते जावा पळायला मग तुमच्या नावावर बक्षीस आणून द्या म्हणले. काय गोष्टी असतात अशा हे शक्य नसतं. काय ह्या आपल्या फक्त मनाचं समाधान असतं. त्यामुळे ह्या बाकी गोष्टी काय कारण मागच्या पण अड्ड्यात म्हणजे मागच्या हिंद केसरी मैदानात माळशिरसच्या त्या फाटीत ठेवलेलं आणि तेच विजय मामांनी उचलून दुसऱ्याकडे हे केलेलं. म्हणजे खरं तर त्याची स्टोरी वेगळी होती. त्यांनी घेतलेलं त्या सरबताच्या दुकानात कुठलं काय तिथे त्या खिशात टाकलेलं डब्यातलं ते समालोचकाच्या डब्यातलं लिंबू होतं वाटतं. आधी योगा ते खेळत खेळत कुठल्या त्या फाटीवर गेलं ते गाडा मालकच होतं मला वाटतं. परंतु त्याचा गैरसमज आणि मनात एक शंका म्हणजे माणूस किती कमजोर आहे हे तिथं कळून येतं की शंका घेणं किंवा काय करणं हे तिथं कळालं आपल्याला आणि त्याच्यावरून वादविवाद आणि त्या गोष्टी घडत गेल्या. पण हे असं जर काही खरं असतं जर लिंबावर जर गाड्या फॉल होत असत्या लिंबावर जर गाड्या मार खात असत्या तर मला वाटतं ते पुढे ठीक लागला असता लिंबाचा आणि सगळ्या ह्याच गोष्टी घडल्या असत्या. कालच्या विषयी काय सांगाल? लाईव्ह चालू आहे. कालच्या विषयी काय सांगाल? काल बरंच सेमीच्या मध्ये बरीच चर्चा झाली, काय सांगाल? भरपूर चर्चा झाली. गटाच्या विषयात आता मला एवढं आवर्जून आज तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी बी आवर्जून सांगतो की ह्या आयोजक असतील किंवा आम्ही गाडा मालक असतील हे मैदान होतं पश्चिम महाराष्ट्र मर्यादित पश्चिम महाराष्ट्र मुंबई आणि कोकण आणि त्या ह्याच्यात आपण 100% गाडी कुठली आहे काय हे आपल्याला काय माहित नाही. पण जी गाडी नोंदवलेली होती ती गाडी मला वाटतं नगरच्या देवकते कर्जत अहिल्यानगरच्या तिकडची कर्जतच्या तिथली गाडी आहे आणि 2 दिवसापूर्वी तिकडे पण पळालेली आहे गाडी. आणि जर त्या गाड्यांना इकडं आता अजून मर्यादित मैदान आहे तर त्यांनी इथं नोंदवणं किंवा आपण म्हणतो ना करमाळ्याची होती तर त्या करमाळ्याच्या नावावर नोंदवली असती तरी कुणाचा आक्षेप नव्हता. परंतु नगर जिल्ह्यातली गाडी इथं त्यांच्या नावावर नोंदवलं म्हणजे हे थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या आपण मैदान जे चाललेत त्याच्या विरोधात केल्यासारखं थोडस होतं आणि ते कुठंतरी कमिटीला आढळून आलं दिसून आलं. कमिटीने त्याच्यावर बघून आपल्याला निर्णय तो दिला होता. काय मैदानाला उशीर का झाला? मैदानाला उशीर आता गट सेमी निघाल्यानंतर काय गोंधळ परत सेमी निघाल्यावर काय गोंधळ अशा काही गोष्टी झाल्या त्याच्यामुळे थोडस आणि गट पण जास्त होते. आताही उत्सुकता नाहीत बैलगाडी मालक फायनल घ्या म्हणून लगेच म्हणायला. काय आता चालू आहेत नंदी आलेतच आता. आता सकाळी आयोजकांनी 7चं टायमिंग दिलंय.
हा. साधारणतः आता 8 ठीक आहे, पण आता जवळपास 11:15 वाजले. थोडं पावसाचं वातावरण होतं, हं. काही गोष्टी होत्या, त्यामुळे त्या गोष्टीमुळे थोडस लांबलो होतो. लांबलो. तुमच्या बेंद्राची खूप महाराष्ट्रामध्ये चर्चा झाल्या. तर बेंदूर खूप सुंदर पद्धतीने पार पडला. ते नियोजन मॅनेजमेंट कसं करण्यात आलं? केंद्राचं नियोजन असं करण्यात आलं होतं, म्हणलं हे पारंपरिक सण आहे, तर एक पारंपरिक पद्धतीने आपण साजरा करू आणि त्या माध्यमातून आपण बेंद्राचं नियोजन म्हणजे एक वेगळं पण मला वाटतंय आमच्या गावातली बेंद्राच्या मिरवणूक म्हणतो किंवा बैलांच्या मिरवणूक हे संपत चाललेलं होतं कुठं ना कुठं असं. हं. आणि ते पाहता आपण म्हणजे एक आता नवीन मुलांना बेंद्राची मिरवणूक कशी असते हे पण माहित नाही 99% आमच्या ह्याच्यात. तर ते कुठंतरी पारंपरिक पद्धतीने आपल्याला वाटलं की इतर काय डीजी वगैरे लावण्यापेक्षा एक आपलं हा सण पारंपरिक आहे, जुना आहे, तर पारंपरिक पद्धतीनेच पार करू आणि त्या पद्धतीने आम्ही पार पाडले. पारंपरिक पद्धतीचे मर्दानी खेळ पाहायला मिळाले सगळ्यांना. त्याच्यामध्ये मुली होत्या, मुलं होती. अतिशय चित्तथरारक ते सगळे खेळ होते. काय सांगाल? लाईव्हला खूप जणांनी पाहिलं आणि एक वेगळं युनिक काहीतरी करून दाखवलं. डीजे किंवा जे नंदींना त्रास होईल किंवा इतरांना त्रास होईल हे टाळलं आणि पारंपरिक वाद्यामध्ये हे सगळं केलं. काय सांगाल? आपण पाहतोय आज डीजे वगैरे लावलं तर डीजेनं नंदी किती खराब झालेत किंवा नंदींवर किती त्याचा दुष्परिणाम होतो. आपण 100% बघतो डीजेचे परिणाम काय होते. परंतु माणसं सर्वच नंदी मालक म्हणजे गाडा मालकांनी ते डीजेचं प्रमाण थोडस कुठेतरी कमी करावं आणि हा खेळ पारंपरिक पद्धतीचा आहे तर पारंपरिक पद्धतीवरच कुठेतरी ठेवावा अशी सर्व गाडा मालकांना विनंती. ते आता तुम्ही मगाशी सांगितलं गाडीचं. त्याला तिला पुढे निर्णय काय देण्यात आला होता? काय ते मी पाहिलं ना, मी मैदानात नव्हतो, मी उशिरा आलो मैदानात हा. आणि आल्यानंतर मला वाटतं सेमी सुटायला लागलेला त्यामुळे त्या राड्यात होतो. मी त्यानंतर थोडी काही चौकशी काही केली नाही. कारण नेटवर्क पण कमी होतं काल. कमी होता प्रत्येकाचं काल. कम्युनिकेशन साधता येत कॉल नव्हतं. कोणाचेच होत नव्हते, माझा सुद्धा कॉल झालेला नव्हता, माझ्या आयोजकाचा सुद्धा कॉल झाला नव्हता, मी नव्हतो. पण हे सगळं गोंधळ झाला त्यावेळेस नव्हतं पण मी इथं. मी मला वाटतं सेमी म्हणजे त्याच्या वेळेस चालतो. नाना काय म्हणाल आज पुन्हा एकदा राजाने कमाल केली आणि फायनलच्या गुलालापर्यंत गवसणी घातली. हिंद केसरीचा गुलाल आहे. काय सांगा? राजाच्या या आजच्या हिंद केसरीला अतिशय म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, कारण मथुरन राजानं काल गुलालामध्ये सेमीमध्ये थोडक्यात 1 फुटाभराच्या अंतरात आमची गाडी लागली आणि अतिशय आनंद झाला. मला मथुरवाल्यांचा पण राहुल शेठचा फोन आला, नाना गुलालात राहिलो, अभिनंदन म्हणून. त्यामुळे अतिशय आनंद आहे. तुमच्या दावणीची नंदी या जुना हिंद केसरी बैलपोळा मैदानामध्ये फायनलला राहिले होते का गुलाल घेतलेला आहे? घेतलाय की भारत आमचा पहिला भारतनं राहिलेला आहे. राहिलेला आहे. त्यानंतर मी हात हा, त्याच्यानंतर राजा पण होता. हा. पण माझ्याकडे चांगलीच बैल होती ती पण हा छोटा राजा आता दोन अड्डे तरी हिंद केसरी आहे. म्हणजे दिवसेंदिवस नाना जागेची कमतरता भासते. मैदान भविष्यात कशी होतील? एक 5 ते 6 वर्षानंतर काय परिस्थिती आहे? नाही, भविष्यात आता मैदानाचा एवढं मैदान आहेत, रोज मैदान आहेत, जागा भरपूर आहे. काय ठराविक जिल्ह्यात जागेचा अभाव आहे, जिथं शेतीचं अतिशय चांगल्या पद्धतीनं पाण्याचा अभाव आहे, त्या ठिकाणी जरा जागेचं कमतरता आहे. बागायत क्षेत्र बागायत क्षेत्र आहे तिथं थोडस अलीकडे इकडे आपले खटाव म्हणजे सातारा जिल्ह्यात बऱ्यापैकी जागा बैलगाडी आलेला आहे असं मला वाटतं. मैदानात आता तुम्ही पाहताय काही मैदानामध्ये थोडस निर्णय घेण्याचा उशीर होतोय, तर कुठतरी दुसऱ्या दिवशी यायला लागते. सगळंच घटक मला दुसऱ्या दिवशी काम करायला नाही, लागते. कालचं आता तसं पाहिलं तर 3 सगळे 104 गट पळून झाले होते. 3 वाजताच झाले होते. माझ्या माहितीप्रमाणे त्या गोंधळाच्या ह्याच्यात वेळ गेल्यामुळं 2.5 तास तिथे हा गेले. 2-2.5 तास आणि आयोजकांनी लवकर लक्ष देऊन ती मिटवा करायला पाहिजे होती. पण काय 7-8 गटाची तक्रार होती. काही लोकांची, कुणाचा पाय पुढ आहे, कुणाचं लॉबी आहे, परत ह्यांची एक तक्रार, त्याच्यात 7-8 तक्रार होत्या. मी आल्या एंट्रीला माझ्याकडे तक्रार द्यायला, पण शेवटी मी काय जाब विचारणं आणि लोकांच्या अड्ड्यात आपण फौडव करणं, मीच आता बंधनं गाठल्यात आणि आपण ते निर्णय घेणं योग्य नाही. कारण वरनं कोणी निकाल द्यायचा नाही, हे आपणच सुरुवात केली आहे आणि आपण तिथं शांतपणा करायचा नाही. तालुका कमिटीने, जिल्हा कमिटीने हस्तक्षेप करून निकाल द्यायला पाहिजे. हा, मग कालचं ते तशाच पद्धतीनं झालं. वरनं कुणाचं ऐकायचं नाही, त्यांनी आयोजकांनीच काही निर्णय घ्यायचा
आणि त्यांनीच ठरवायचं या जिल्ह्यातला तालुका अध्यक्ष असेल जिल्हा अध्यक्ष असतील हं. त्यांनी ठरवूनच निकाल द्यायचं त्या पद्धतीनं ते हे झालं. त्यांनी पण कुठेतरी सक्षम व्हायला पाहिजे हेच केलं पाहिजे निर्णय. हा आणि त्यासाठी परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे त्यामुळे हे निर्णय घेण्यात हा मग जरा ती वेळ झाला आता सुरुवात आहे हं. सुरुवात झाल्यामुळे थोडस वेळ झाला त्याला निकालाला पण इथून पुढच्या काळात ते आता तयारी करतील तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष. नाना एवढं प्रेम सगळे हे सगळे फॅन्स तुमच्यासाठी येतात एवढी गर्दी कराडा काल पण तेवढीच होती गर्दी कराडा आज पण तेवढंच आहे. काय सांगाल नाही फॅन्स माझे म्हणण्यापेक्षा ते बैलांचे आहेत मथुर बैल आपल्या महाराष्ट्रात अतिशय मथुर असेल बकासूर असेल हे लोक फार मोठे फॅन आहेत या बैलांचे हं. त्यामुळे लोकांना माझ्यावर कशाचं फॅन मी साधा कार्यकर्ता आहे. बकासूर राजा कधी दिसतील आणि बकासूर आम्ही 2 डोस पळालोय परत आता हा परत मी माझी इच्छा आहे हा. पण त्यांचा उजवीनं माझा उजवीन माझा आता डावीनं पण बैल पळतोय त्यांनी मला मागितलं तर 100% देणार मी त्यासाठी. मी काय असला दुसऱ्यागत नाही कोणीही मागू दे मी पैसे देतोय नंबरात नसेल गुलालात नसला तरी देतोय आम्ही आमची सवय ते आहे. कुठेतरी 2 दिवसाची मैदान होत असतात आता मागचे अनुभव आहेत आपल्याला सगळे आयोजक चांगले आणि चांगलेच घेतात मैदान पण 1 दिवसाचं मैदान झालं म्हणजे समजा आज मैदान आहे आजचं मैदान समजा पूर्ण झालं 1000 गाड्या झाल्या आणि उद्या समजा 700-800 गाड्या पळणार उद्या आजच आज ओपनचं झालं तर त्या मैदानाची सुधारणा करायला हवी का तिथं तिथे परिस्थिती व्यवस्थित केली नाही गेली? काय आहे, आदल्या दिवशी एखादा फेरा झालेला असतो बैलांचा. नाही नाही मैदानाच्या संदर्भात मैदान म्हणजे माती वगैरे कडे वगैरे वर येते. हा हा त्या संदर्भात हा त्या कसं आहे आता बैलगाडी अड्डा आयोजक घेतात सलग 2-2, 3-3 मैदान आहेत. हा. आता पहिल्यांदा पळाली 1000 गाडी पळायची म्हणजे तिथं खडं वगैरे वर येणारच आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी आयोजकांनी ती व्यवस्था करावी बैलांच्यासाठी. आयोजक सगळे चांगले आहेत मात्र त्या सुधारणा आता व्हायला हव्या हा व्हायला हवेत बैलवाली काय ती बैलाकडे बघणार नाहीत नंदीकडे बघणार नाहीत आयोजकांनी बघायला पाहिजे आणि स्वच्छता वगैरे ती करायला पाहिजे. करायला पाहिजे म्हणजे जेणेकरून खडे असतील हा खडे असतील दगड असतील 800 गाड्यांवरती आणणे हा बरोबर बाकी तुझी तर बुजलेली तिथं उजळण्याचं काम असेल हा किंवा अन्य काही गोष्टी असतील त्यानंतर काल पण बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की खाली ज्या पट्ट्या असतात पांढऱ्या आता काही ठिकाणी धूळ असते आता हे पावसाळी मोसम आहे त्यामुळे चिखल किंवा थोडीशी ओली माती ते पुसट होत त्या संदर्भात काय सांगाल? नाही आता ते पहिलेवाली एका बैलाच्या पाठीमागे एका गाडीच्या पाठीमागे 25-25, 30-30, 50-50 पोरं हा. जातात आयोजकांनी तसं म्हटलं तर कुठं कुठं लक्ष द्यायचं बरोबर त्याची साफसफाई बारीक बारीक गोष्टी आता ती त्यांनी प्रत्येक बैलवाल्याने काळजी घेतली तर प्रत्येक गटाला ती साफ होईल की ती पट्टी बिट्टी. पण त्याचं कुठेतरी पट्टी पाय पुढे किंवा दिसतोय पुढं त्याच्यामुळे कुठेतरी ते निकाल किंवा ते सगळं निर्णय प्रलंबित राहतात त्या किरकोळ गोष्टींमुळे. नाही आता कसं आहे माहिती आहे का एखादा चुकून होतोय हा. बैल आहे शेवटी जनावर आहे मागं मोर आता सुट्टी मेकर त्याची फार दक्षता घेतात हं. सुट्टी मेकरांचं ती काम आहे पण अतिशय दक्षता जरी घेतली तर बैल आहे शेवटी ताकद त्यांची आणि एखाद्या सुट्टी मेकरची बैलाची ताकद आणि त्यात फरक राहतो बरोबर. आणि त्याच्यात एखादा मागं मारो होतो बैलाचा पाय पण नुसतं एका पायानं काय बैल पळतोय आणि पुढे गाठतोय पुढे शर्यत धरतोय असं काय नाही आहे चांगलं 4 छकड्यानं सुद्धा मागणं जाऊन गाडी धरून पळणारी बैल आहेत बरोबर. त्यामुळे नुसतं ती पट्टी योग पाय पुढे आहे म्हणून असा काही निकाला जात नाही. हे हा बरोबर आहे ही महत्वाचं आहे हा ही गाडी आपल्याला निकाल घेता आला पाहिजे. नाही कसं आहे ते समजून घेणाऱ्या बैलगाडीवाल्यांनी समजून घ्यायला पाहिजे तसा एखाद्याचा बैलाचा पाय आता कसा आहे नियमच काढलाय संघटनेनं बरोबर. म्हणूनच बरोबर. तसा एखाद्या पाऊंडाने किंवा नुसत्या योग असा पाय उचलला तरी शंका घेतात हं. की माझ्या दृष्टिकोनातनं चुकीचं आहे दुसऱ्या बैलावर अन्यायच होतोय तो तसा पण शेवटी संघटनेचा नियम आहे बरोबर. आणि ते नियम पाळणं गरजेचं आहे. नियमात ती शर्यत बांधली गेली हा. त्याच्यामुळेच टिकली का हा त्याच्यामुळे टिकली आणि नियम पाहिजेतच हा नियम ही पाहिजे ती सुट्टीपासून ते अगदी निकालापर्यंत नियम हा निकालापर्यंत पाहिजेत कसं असतंय समजा 2 नंबरला गाडी उतरणारी 1 पाऊंड मी म्हणतो एखादा टाकाटाकीत असला तर ठीक आहे 4-4 कचऱ्याने गाड्या मागे राहते बरोबर. मग जरी पाय पुढे असणार असला तरी मागे राहतीच गाडी पळणारा बैलच पळतो असं काही नाही. नाना काही नवीन खरेदी केली का? नाही नवीन आता खरेदीला बंद नाही ती आत्ताच थोडं बंधन उठले बघायला पाहिजे आता चर्चा करून घ्यायचं. शेतकऱ्याकडून घ्यायचं. हा कुठल्या जातीमध्ये उत्सुक आहे घ्यायला कुठले आमचं ही हल्लीकर जातीचं आमचा बैल हल्लीकर जात आहे हं. म्हैसूरमध्येच एक जात आहे ती हल्लीकर. हल्ली हा त्याच्यातच जास्त तुम्ही इंटरेस्ट हा, आपलं निवडताय हल्ली कसं आहे आपल्याला गॅरंटी आहे ना पळतोय ते पळतोय. आज दीर्घकाळ पळणारी बैल घेणारी माणसं आहेत आपल्या जातीची बैल त्यांना दीर्घकाळ पळतात की आमच्याकडे बैल आहे ती एक 6-7 वर्ष पळतील पण ती कंटिन्यू जातीची बैल आहेत ती कंटिन्यू पळतात कंटिन्यू कमी जास्त होतील पण कंटिन्यू पळतात. नवीन माणूस आहे नवीन अनुभव आहे पण
यश मात्र प्रत्येक पावलाला काय सांगाल शाहिद भाईंच्या विषयी? नाही शाळेत बैचं कसं काय याच्या आम्ही आता कमीत कमी नाही म्हटलं तर 40 वर्ष झालं बैलगाडी क्षेत्रात हा. आहे ही सहजासहजी एवढं जलद यश येत नाही हा. त्यांना इतक्या लगेच एकाच ह्याच्यात कसं काय यश आलंय मी त्याचा विचार आता पुशेगावपासून करतोय हा. एका झटक्यात नाव वर आलंय हं. ही आणि ती काय ती कोंड कसं काय? स्टार लक हिने जी पुशेगाववर गाडी पळाली हा. ती कुठली कोंड आहे ती माहित बी नव्हतं आम्हाला याने जाऊ सगळीच घरला गाडी चांगली चांगली प्रत्येकाचं स्टार का हो? स्टार म्हणण्यापेक्षा स्वभाव त्यांचं मन साप लोकांचं हं. त्यांचं काम हं. ह्याच्यावर आजची काळ आहे सत्ययुग आहे कलियुगात चालत होतं म्हणजे कलियुग आहे सत्ययुगात चालत होतं लोक म्हणजे त्यावेळेला दैवी शक्ती वगैरे होते आता खाली पण आता तसं नाही कलियुग आहे यात तुम्ही कसं वागताय दुसऱ्याबद्दल तुमची भावना दुसऱ्याबद्दल काय आहे तुम्ही निस्वार्थपणानं वागणं त्यातला एखादा गुण ह्यांच्यात असेल म्हणून हे घडलंय हेच यशामागचं खरं करा तीच यशामागचं खरं कारण आहे यांचा आर्थिक आणि बाकीच्या काही गोष्टी महत्वाच्या नाहीत महत्वाचं नीतिमत्ता साफ. नीतिमत्ता साफ पाहिजे दुसऱ्यासाठी चांगलं झालं आणि लोकांसाठी उपयोगी पडलं पाहिजे ह्या आजच्या गोष्टी आहेत भाई काय सांगाल काय काय म्हणाल नाना? नानांविषयी नानाजी बोलते ते खरं हा. आहे आपण काय असं एक नंबरात नाही पण आपण 2 नंबरातलं गाडी मालक हं. आज एवढ्या जलद आपल्याला एवढं यश दिलं ते केवळ फक्त एक कुठंतरी आपलं नशीब आणि सगळ्यांच आशीर्वाद म्हणा सगळ्यांची आपल्यावर असणार प्रेम म्हणा ह्याच्यावरच हे सगळं घडून आलेलं आहे आणि ते नाना म्हणले तसं कुणाची ना कुठल्या कार्याची आपल्याला हे आपण कुठंतरी चांगलं काम केलं हे खूपच पावती मानलं पाहिजे आणि मी तर बघतो ह्या क्षेत्रात की खूप सारे लोक आहेत की 20-20 वर्ष झाले आता आमच्या घरातले दुसरे आमचे काका आहेत आज त्यांची अशी परिस्थिती होती ते आज मला ते 7-8 वर्ष त्या क्षेत्रात आहेत परंतु त्यांना कधी अजून म्हणजे एक नंबर ना करता आलं नाही परंतु त्यांनी किती ह्या क्षेत्रात घालवले मी माझ्या डोळ्यानं बघितलं मी सुरुवातीला बैल म्हणजे ज्यावेळेस नंदी घेतली तर मला बी खूप साऱ्या घरातून विरोध झाला मी 2-2.5 महिने मी माझ्या मित्राकडे बैल ठेवला होता सुरुवात असं वाटत नव्हतं म्हणजे घरच्यांची सुद्धा इच्छा नव्हती ह्या क्षेत्रात मी यावं किंवा हे क्षेत्र म्हणलं तर थोडस आमच्या काकांचा अनुभव आलता आम्हाला त्यामुळं थोडस लांबच होत परंतु नाही काही सचिननं आम्हाला खूप सारं प्रेम दिलं आणि आज यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं आज त्यामुळं सदैव त्याचं आपण गुण सचिनचं पण आणि नाना जशी म्हणलं तसं सगळ्याबद्दल आपण नेहमी चांगलं मत ठेवूनच आपण त्या क्षेत्रात उतरलेलं आहे कधीच कुठल्याच माणसाला चुकवून आपण हे क्षेत्र केलेलं नाही आणि करणार पण नाही हे तुम्ही मगाशी मला बोलला ते खरंच मला ते थोडं चुकीचं वाटलं त्या गोष्टी एखाद्याची गाडी जर आपल्या आपण मार खाल्लाय का तर खाल्लाय आणि ते कुठेतरी काय झालेलं असेल तर 100% ते खरं आहे परंतु तो काय निर्णय आपल्या म्हणजे जे चालू स्थितीला कुठं निर्णय तो चुकीचा वाटत होता आणि त्याच्यावर तो निकाल बदललेला आहे त्यामुळे थोडं त्या मालकांची बी मी तुमच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतो जरी काही गोष्टी घडल्या असल्या किंवा आयोजकाकडून किंवा काही गोष्टी करून तरी आम्ही त्या बैलासाठी तो नंदी पोहोचतोय का तर पोहोचतोय त्याच्याबद्दल 100% आमची दिलगिरी व्यक्त करू आम्ही आणि ह्या आत्ताच्या चालू मैदानात स्थिती पश्चिम महाराष्ट्राची थोडीशी काय बंधन आहेत त्या बंधनाच्या विरुद्ध म्हणजे चुकीच्या माध्यमातून तुमची गाडी नोंदली गेली होती त्यामुळे तुमच्या गाडीला निर्णय तुमचा कॅन्सल केलेला आहे तर कुठं ना कुठं भविष्यात तुमचा नंदीबन ह्या भागात पळावा एक नंबरात राहावं हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि दोघांची रजा घेतो आता नंदी दुपायचं म्हणजे त्या पद्धतीचं वातावरण झालेलं आहे आता वाजलेले आहेत साधारणतः 11 वाजलेले आहेत तर धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल